राज्यातील विधानसभा निवडणुकीत खरंच शरद पवारांची लाट आहे का? आणि जर राज्यात पवारांची लाट असेल तर कोणाची लागणार वाट? राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असताना महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी राजकीय मैदानात उतरताना जोरदार तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यात 85 वर्षाच्या योद्ध्याची लाट असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाची वाट लागेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. काय आहे ही बातमी पाहूया आपण या बातमीपत्रात. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. राजकारणात कधी कोणाची लाट येईल हे काही सांगता येत नाही. काही काळापूर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची देखील लाट होती. नंतर आता या सर्व लाट ओसरल्या असून सध्या एकाच व्यक्तीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची. आणि राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पवार साहेबांची लाट पाहावयास मिळत आहे. अजित पवारांची बंडखोरी, त्यानंतर त्यांना मिळालेली भाजपची साथ, राजकीय कूटनीती यामुळे स्वतःचे पक्ष, स्वतःचे चिन्ह, पक्षाचे आमदार, खासदार हे सर्व गमावल्यानंतर त्यांनी राजकारणात असे काही चक्र फिरवले की त्यांनी आता भल्याभल्यांना नामोहरम केले आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे ती फक्त 85 वर्षाच्या म्हातारा योद्ध्याची. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजला असून कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज्यात शरद पवारांची मात्र जोरदार लाट असल्याची चर्चा होताना दिसत आहे. शरद पवारांचे वय 85 वर्ष असताना देखील पक्ष बांधणी आणि महायुतीला मात देण्यासाठी राजकीय डाव टाकताना ते दिसत आहेत आणि ते डाव राजकीय पटलावर यशस्वी देखील होत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार यांना धक्का देत दोन्ही पक्षांच्या तगड्या नेत्यांना पक्षात घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षात सुरू असलेली इन्कमिंगमुळे राज्यात शरद पवारांची लाट असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभेप्रमाणे शरद पवार साहेब एक विशेष रणनीतीवर काम करत आहेत आणि त्यांचे सर्वाधिक जास्त लक्ष आहे ते स्ट्राईक रेटवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी महाविकास आघाडीमधून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्ट्राईक रेटवर पुन्हा जोर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार निवडून देण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्राईक रेटवर भर देत आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पण स्ट्राईक रेटवर भर देणार असल्याचे धोरण पवार गटाचे आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला. त्यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशातच ऐन निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचे देखील राजकारणात दिसत आहे. माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे शिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराव नाईक निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. यासोबतच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे अजित पवारांना फलटणमध्ये देखील मोठा धक्का बसला होता. यापूर्वी देखील अनेक दिग्गजांनी तुतारीचा हात धरला आहे. भाजपमधून देखील काही नेत्यांना फोडण्यात पवारांना यश आले आहे. नुकतेच इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी देखील तुतारी हातात घेतली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी पवारांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची फार मोठी रांग लागली आहे. अनेक राजकीय उमेदवारांना असे वाटते की आपली आमदारकी शाबूत ठेवायची असेल तर शरद पवार साहेबांचा पक्ष सर्वात जास्त सुरक्षित मानला जात आहे. त्यामुळे राज्यात अनेक बडे नेते तुतारी हातात घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत असल्याने शरद पवारांची राज्यात मोठी लाट आल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. अर्थात पवारांची लाट म्हणजे महाविकास आघाडीची लाट. त्यामुळे ही लाट सत्ता परिवर्तनाचा संदेश देत आहे. या सर्व राजकीय घडामोडी सर्वाधिक जास्त नुकसान होत आहे ते अजित पवार गटाचे. आजही अजित पवारांच्या गटात साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. ते राजकारणात विरोधात असून देखील आता पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही.
नुकतीच दिलीप वळसे पाटील यांनी एक वक्तव्य केले, त्यातून त्यांची द्विधा मनस्थिती देखील समोर येते. एकंदरीत काय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांची फार मोठी पंचायत झाली आहे. याआधीच लोकसभेत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर पवार साहेबांनी त्यांच्या पक्षातील अनेकांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे. मात्र अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांपैकी कोणालाही प्रवेश नाही हे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेत्यांचे तळ्यात मळ्यात अशी अनेकांची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, मात्र मागील काळात राज्यात कोणत्याही पक्षात इतके इन्कमिंग झाले नाहीत जेवढे इन्कमिंग पवार साहेबांच्या पक्षात झाले. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात तुतारी वाजणार आणि पवार साहेबांचा स्ट्राईक रेट देखील वाढणार अशीच काही राजकीय चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महिन्याभरात पवारांची लाट कोणाची लावणार वाट याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून आहे. आपणास या सर्व राजकीय घडामोडींबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.